बीडच्या कपिलधारवाडी जवळ एका पांढऱ्या कारमध्ये एका क्लास 1 ऑफिसरचा मृतदेह आढळून आला आणि एकच खळबळ उडाली। सचिन जाधवर यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। त्यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी देखील सापडली, ज्यामध्ये आपल्याला वरिष्ठांकडून प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला। पोलीस तपास करतायत, मात्र पोलिसांचा तपास हा खरोखर आरोपीपर्यंत पोहोचणार की पोलीस मॅनेज होणार आणि ज्याचा जीव गेला त्याच्या कुटुंबियांची फरफट होणार, या सगळ्या विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत। तेव्हा कुठेही जाऊ नका। न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर, न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सोलापूर जिल्ह्यातील चुंब या गावचे रहिवासी असलेले सचिन जाधवर यांची वेगळी ओळख म्हणजे इंग्रजी व्याकरणाच्या बाबतीत त्यांची काही पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत। तसेच स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत मार्गदर्शन करणाऱ्या काही नोट्स देखील त्यांनी काढलेल्या आहेत, ज्या बाजारात उपलब्ध आहेत। सचिन जाधवर हा तसा अत्यंत हुशार, प्रामाणिक आणि स्पर्धा परीक्षेतून पुढे आलेला अधिकारी। जीएसटी विभागामध्ये बीडला कार्यरत असणारे जाधवर यांची डेड बॉडी त्यांच्याच कारमध्ये कपिलधारवाडी नजीक 2 ते 3 दिवसापूर्वी सापडली आणि एकच खळबळ उडाली। सचिन जाधवर हे आदल्या दिवशी कुटुंबियांना न सांगता घरातून गाडी घेऊन बाहेर गेले आणि सकाळी त्यांच्या डेड बॉडीचीच खबर त्यांच्या घरच्यांना कळाली आणि त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली। अत्यंत प्रामाणिक असणारा हा अधिकारी त्याच्यावर अशी वेळ काय यावी याबाबत चर्चा सुरू झाल्या, तर्कवितर्क बोलले जाऊ लागले। सचिन जाधवर यांना नेमका कुणाचा त्रास होता, त्यांचा मर्डर झाला की त्यांनी स्वतःहून आपलं जीवन संपवलं, याबाबत चर्चा सुरू असतानाच पोलिसांना त्यांच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट किंवा एक चिठ्ठी सापडली, ज्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख होता की त्यांच्या कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी दिलीप फाटे हे त्यांना प्रचंड मानसिक त्रास देत आहेत। रात्री अपरात्री फोन करणं किंवा कुठल्याही कामावर जास्तीचा वेळ द्यायला लावणं, कार्यालयीन वेळ संपल्यानंतर देखील कार्यालयामध्ये बसवून ठेवणं, नको त्या भाषेत बोलणं, अतिशय हॅरॅसमेंट केली जात होती आणि त्यामुळं आपण आपलं जीवन संपवत आहोत, आपल्या मृत्यूस कारणीभूत हे दिलीप फाटे आहेत, असं स्पष्टपणे जाधवर यांनी त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं। एखादा क्लास 1 अधिकारी जर का त्याचं जीवन संपवण्यापर्यंत जात असेल तर खरोखरच फाटेसारख्यांना फटके द्यायला पाहिजे, अक्षरशः नागडं करून मारलं पाहिजे। पण पोलीस केवळ त्यांची चौकशी करतायत, त्यांना बोलून घेतलं जातंय, त्यांना एक नोटीस दिली जाते की जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही बीड शहर सोडू नये। म्हणजे पोलिसांना नेमकं करायचंय काय? मध्यंतरी बीडच्या काही व्यापाऱ्यांना किंवा बोगस जीएसटी नंबर काढून शासनाची कोट्यवधी रुपयाची फसवणूक करणाऱ्या 2 जणांना नागपूरच्या जीएसटी पथकानं आणि पोलिसांनी अटक केली होती। त्या बोगस जीएसटी घोटाळ्याशी तर फाटे यांचा संबंध नाही ना, आणि तो सगळा प्रकार जाधवर हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळंच त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असा तर काही प्रकार नाही ना। असे प्रश्न जे सर्वसामान्यांना पडतायत ते पोलीस अधिकाऱ्यांना का पडत नाहीत? बीड ग्रामीणचे पोलीस नेमकं या प्रकरणाला एवढं हलक्यात का घेत आहेत अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे। जीएसटी हा देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असलेला विषय आहे। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 1-2 वर्षात काही सिमेंटचे बोगस जीएसटी नंबर दाखवून किंवा लोखंडाचे बोगस जीएसटी नंबर दाखवून बीड शहरातील जलजीवनचे गुत्तेदार असतील, बीएडसीचे गुत्तेदार असतील, जिल्हा परिषदेचे गुत्तेदार असतील, यांच्या सहित अनेकांनी बोगस जीएसटी नंबर दाखवून किंवा बोगस जीएसटी नंबर काढून शासनाची हजारो कोटी रुपयांची फसवणूक केलेली आहे। आणि हा सगळा प्रकार पोलिसांना देखील माहिती आहे, जीएसटी विभागाला देखील माहिती आहे। कारवाई थातुरमातुर होते आणि पुन्हा परत या कारवाईवर पडदा पडतो। पण जाधवर यांनी कदाचित या जीएसटीच्या घोटाळ्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळेच फाटेसारखा एखादा अधिकारी त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत होता, त्यांची मानसिक हॅरॅसमेंट करत होता आणि त्यामुळेच मेंटल टॉर्चरला कंटाळून त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं नसेल हे कोण सांगू शकतं?
पण पोलीस त्या दिशेनं तपास करताना दिसूनच येत नाहीत. त्यांच्या पत्नीनं म्हणजे सचिन जाधव यांच्या पत्नीनं सुसाईड नोटवरून संबंधितावर कारवाई करावी अशी फिर्याद दिल्यानंतर देखील अद्यापही या सगळ्या प्रकरणात आरोपी म्हणून फाटेंना ताब्यात घेण्यात आलेलं नाही. नेमकं फाटेंनी जी गडगंज संपत्ती कमवली आहे त्याच्या पट्ट्या तर पोलिसांच्या किंवा तपास अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर बांधल्या नाहीत ना, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. खरोखरच बीड जिल्हा हा बिहार म्हटला जातो, पण आता त्याच्याही पुढची एखादी वर्जन आहे की काय अशी परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये दिसू लागलेली आहे. इतके दिवस राजकीय हेव्यादाव्यातून किंवा 2 नंबरच्या धंद्यातून किंवा इतर गोष्टीवरून खून, मारामाऱ्या, दरोडे, बलात्कार अशा घटना घडायच्या. पण आता वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून एखादा अधिकारी जर का आपलं जीवन संपवणार असेल आणि कुटुंब उघड्यावर पडणार असेल तर खरोखरच या फाटेंसारख्यांना जबरदस्त फटके दिले पाहिजेत आणि त्यांना कायद्यानं योग्य ती शिक्षा देखील दिली गेली पाहिजे. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.